नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला एक कमेंट आली होती की सर्कल नेमकं कशा पद्धतीने क्रॉस करायचं असतं किंवा सर्कल मारताना सर्कलला बऱ्याच वेळा आपण काय करतो, राईट टर्न घेतो किंवा सर्कलला यू टर्न घेतो, तो कशा पद्धतीने घ्यायचा असतो याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे। तर ठीक आहे म्हणलं आपण तो व्हिडिओ बनवूया, कारण तुम्हाला तर माहितीच आहे कमेंट तुमची आणि कंटेंट आमची। तर ठीक आहे, हा व्हिडिओ आपण बनवला आहे सर्कल कशा पद्धतीने मारायचा असतो। आता समोर तुम्हाला झेंडा दिसतोय का बघवा, ते सर्कल आहे बरोबर आहे, त्याला आपण सर्कल मारायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे म्हणजे कुठं, राईटला, किंवा सर्कल मारायचं आहे आणि यू टर्न मारून परत आहे रस्त्यानं मागे जायचं आहे। ते कशा पद्धतीने मारायचं असतं हे सगळ्यात पहिलं समजून घ्या। सगळ्यात पहिली एक गोष्ट ध्यानात ठेवा, सर्कल मारताना नेहमी राईट साईडला घासून ठेवायची गाडी। पहिली गोष्ट काय करायची, सर्कल मारताना 100 मीटर गाडी आधी तुमची राईट साईडला आली पाहिजे, कारण तुम्ही सर्कल मारणार आहे। दुसरी गोष्ट, सर्कल दिसला तुम्हाला की 100 मीटर आधी तुमचा सेकंड गिअर पडला पाहिजे। सर्कल दिसला की तुमचा सेकंड गिअर पडला पाहिजे। सर्कल तोंडावर आल्यानंतर तुम्ही फर्स्ट गिअर घेऊ शकताय, परिस्थिती बघून तुम्ही ठरवू शकताय फर्स्ट गिअर घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, पण मोस्टली फर्स्ट गिअर गरजेचा असेल तर घ्या, नसेल तर सेकंड गिअरवरती तुम्ही सर्कल मारू शकता। ही झाली दुसरी गोष्ट। तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, हा सर्कलचा जो पॉईंट असतो तुमचा, हा तुम्हाला यू टर्न घेताना किंवा अगदी एक्झामच्या वेळी, आरटी एक्झाम जी तुमची असते फायनल टेस्टच्या वेळी सुद्धा हा सर्कल तुमच्या उपयोगाला येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता तुम्हाला एक एक पॉईंट मी सांगत जातो सोप्या पद्धतीनं। तर बघा, आता सर्कल मारायला लागलो आपण। सर्कल मारताना काय केलंय, मोस्टली गाडी राईटला ठेवली आपण। काय केलंय, मोस्टली गाडी राईटला ठेवल्या सर्कल मारताना। दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, तुमचा राईटवाला पाय जो आहे तो कंपल्सरी ब्रेकवरती राहायला पाहिजे। राईटवाला पाय तुमचा ब्रेकवरती, चुकून पण ॲक्सिलेटर द्यायचा नाही आहे। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची, राईट साईडचं इंडिकेटर ऑन पाहिजे, आणि ज्यावेळी तुम्ही सर्कल मारणार आहे तेव्हा तुमच्या मागून राईट साईडनं एक सुद्धा सायकल किंवा टू व्हीलर सुद्धा जाता कामा नये इतक्या घासून ठेवा। हे मी नवशिक्यांसाठी सांगतोय पुन्हा एकदा। बरेच जण असे म्हणतील सर एवढ्या घासून आम्ही गाडी घ्यायला लागल्यावर बाकीच्यांनी काय करायचं, तर नवशिक्यांसाठी जर तुम्हाला सर्कल मारताना अडचणी येत असतील तर काय करायचं आहे, मोस्टली गाडी राईट साईडला घासून ठेवायची। ह्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवा की ज्यावेळी तुम्ही स्टेअरिंग वळवताय, राईट साईडला टर्न घेणार असाल, अगर सर्कल मारणार असाल, ज्यावेळी स्टेअरिंग वळवताय त्यावेळी चाकांची पोझिशन अंदाजेनं घ्यायची। अंदाजानं तुम्ही स्टेअरिंगकडे बघायचं नाही आहे किंवा चाकांकडे सुद्धा बघायचं नाही आहे, फक्त अंदाज असा घ्यायचा आहे की आपली गाडी सर्कलला वळली पाहिजे। आता सर्कलला वळताना काय करायचं, आपल्याला एक्झॅक्ट टर्न कुठनं घ्यायचं आहे, तर टर्न घेण्याचा आपला एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये टर्न एक्झॅक्ट कुठनं घ्यायचा असतो हे आपण सांगितलेलं आहे। टर्न घेण्याची सोपी पद्धत, त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकताय। तो एकदा व्हिडिओ बघितलात की तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येऊन जाईल सर्कल मारताना स्टेअरिंग नेमकं कुठं फिरवायचं। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, थंबनेलवरती दिसतोय तुम्हाला, ठीक आहे। आता नेक्स्ट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचं ध्यानात घ्या, ज्यावेळी तुम्ही सर्कल मारणार त्यावेळी गाडी थोडी थोडी कंट्रोल करत जा। गाडी कंट्रोल करायची म्हणजे काय, थोडा थोडा ब्रेक ऑपरेट करायचं आहे आपल्याला। ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, जेव्हा तुम्ही राईट टर्न घेता, ठीक आहे, ही जी गोष्ट करणार आहे तुम्ही सर्कल मारण्याची, ही डायरेक्ट रोडवरती न करता किंवा गर्दीचं ठिकाण न बघता। आता आपण हा व्हिडिओ बनवा लागलोय बरोबर आहे का, आपण गर्दीचं ठिकाण निवडलंय का व्हिडिओ बनवताना, ठीक आहे, सिंपल लॉजिक आहे ना। मी एकदम मोकळा रस्ता बघितलेला आहे जेणेकरून मला सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगता येतील। हेच तुम्ही करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सर्कल मारणार आहात किंवा सर्कलची प्रॅक्टिस करणार असाल। एकतर ग्राउंडवरती करा किंवा एखाद्या मोकळ्या रोडवरती किंवा एखाद्या अशा टायमिंगवरती की जिथं सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी वाहनं जास्त नसतील। ही गोष्ट प्रॅक्टिसनं तुमची परफेक्ट नक्की होऊन जाईल। आणि लास्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ध्यानात ठेवायचा तुम्हाला, जेव्हा तुम्ही सर्कल मारता प्रसंगी जर तुम्हाला गाडी थांबवावी लागली तर 100% थांबवा, कारण कधीही सेफ असणं जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे कायम ध्यानात ठेवा, सेफली ड्राईव्ह करायची आपल्याला गाडी, कुठं सुद्धा डॅमेज करून द्यायची नाही आहे। ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा, राईट मिररमध्ये बघत आपल्याला सर्कल मारायचं आहे, ओके। तर बघा, सर्कल मारतोय मी, एक 100 मीटर आधी इंडिकेटर दिलेला आहे, हात बाहेर काढलेला आहे, राईट मिररमध्ये बघतोय, माझं लक्ष पूर्ण राईट मिररमध्ये आहे, माझ्या राईट साईडने एक सुद्धा गाडी घासून जात नाहीये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवतोय मी, समोर येणारी वाहनं सुद्धा कव्हर करतोय मी, सर्कल यायची वाट बघतोय। मी तुम्हाला सांगितलेलं एक पॉईंट, सर्कल येताना बरोबर स्टेअरिंग लेवलला आलं की आपल्याला चाकं फिरवायचे आहेत। हे फिरवलं स्टेअरिंग पूर्ण फिरवलेलं आहे असं धरलेलं आहे, 1 2। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एक तुमची कमेंट आणि त्याच्यावरती आपली कंटेंट
लक्षात ठेवा, कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आणि एक कमेंट करा, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत असू दे, आपण त्या कमेंटवरती व्हिडिओ नक्की बनवू. थँक्यू.